झालेत सकाळचे 8:04 आणि आम्ही अजून सुद्धा हॉटेलमध्येच आहे. सगळ्यांची आवरावरी चालली आहे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या ट्रॅव्हल साठी निघणार आहे, जो की असणार आहे पप्पा आपण पुढे किशनगड. आता आमचा पुढचा स्टॉप असणार आहे राजस्थान मध्ये किशनगडचं. तर मी तुम्हाला सगळं एकूण एक अपडेट दाखवत राहीन, त्यामुळे माझ्याशी जुडे रहो. आता आम्ही रूम सोडतोय, सगळे गेलेत खाली बॅग्स वगैरे घेऊन. मी पण थांबलेत मम्मीसाठी आणि आता मी पण निघणार आहे खाली. आणि आम्ही निघणार आहे आता, मी नावच विसरून जाते, नाव तुमच्या स्क्रीनवर येत असेल. आम्ही तिथे चाललोय आता, चला भेटूया. आता आम्ही निघलोय आणि आता टाइम झालाय 8:50 आणि आता आम्ही हॉटेल सोडतोय आणि आमच्या पुढच्या रूटला लागतोय. आता आम्ही चौथ्यांदा सीएनजी भरायला थांबलेलो आहे रतलाम मध्ये. आमच्या गाडीतून काहीतरी चुकचुक आवाज येतो. तर मित्रांनो, आपण आता हॉटेल लॉजवर साइन अप केलेला आहे आणि आता आपण निघलो आहे राजस्थानसाठी. राजस्थान मध्ये आपण थांबणार आहे किशनगडला. आता वाजले आहे 9, सकाळचे 9 वाजले आता. आणि आता आपण हॉटेल सोडून परत राजस्थान नॅशनल हायवेला लागणार आहोत. गणपती बाप्पा रतलामचं पेट्रोल पंप. हे सगळे उलट्या घुंगटवाल्या बाईक आहेत आणि माझी मॉडर्न मम्मी. आज तारीख 25/10/2025 आणि ट्रिपचा हा 3रा दिवस आहे. आम्ही रतलाम मधून निघालो आहोत. रतलाम सोडून आम्हाला 10 किलोमीटर पुढे आलो. आम्ही राजस्थानच्या दिशेने चाललोय आणि हा पुढं मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे चा मोठा ब्रिज दिसतोय. मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी जो महामार्ग आहे एक्सप्रेस वे, तो आपण एक्सप्रेस वे वरून प्रवास नाही करणार. आपण त्याच्या खालून राजस्थानच्या दिशेने जाणार आहोत, चित्तोडगडच्या दिशेने. आम्ही नाश्त्यासाठी इथं थांबलेलो आहे. खोला पटापट. तुला दिली खबर, दीदीच्या मागे ये नाही. अरे तर मित्रांनो, आपला नाश्ता झालेला आहे. आपण मस्त असं ओपन मध्ये बसून झाडाखाली सावलीत एकदम थंड हवेखाली बसलेले आहे काही झाड. तर आता आपला नाश्ता झालेला आहे. आपण सगळे ताडपत्री आणलेली आहे बसायला. मस्त सावली बघून मस्त ह्याच्या आजूबाजू त्या मंदिरात बसलो होतो. एक नंबर नाश्ता आलाय. फराळ आणलं होतं मस्त दिवाळीचं, शेव टाकला एकदम. असे 2 ढाबे एकामेकाच्या बाजूला बंद पडलेले. मी ड्रायव्हर खाणार आहे. बरं, त्यांची पॅकिंग चालू आलेली. आता मी पॅकिंगला डोकंच लावत नाही, मी पॅकिंग करून ठेवतोय बाकीचा टाकल्यात. हे पोरगे बघा तुम्ही. आता हा आलाय नयागाव टोल आणि हा आम्ही आज सकाळी निघाल्यापासूनचा 3रा टोल आहे. आणि मेन म्हणजे आम्ही पास काढलेला आहे बरं का. पण ह्या रोडवर ना सगळीकडे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून लुटतायत. त्या पासचं काय नाही, प्रायव्हेट टोल ओपन करून ठेवलेले. आपण जरी पास काढला असेल तरी आपले पैसे ते जाणारच आहे, असं या जागेवर चालू आहे. आता हा परत एकदा टोल प्लाझा आलेला आहे. हा आपला 5वा टोल प्लाझा आहे ह्याच नायगाव मध्ये. आणि ह्या पण प्रायव्हेट लिमिटेडच आहे, त्यामुळं कितीही तुम्ही पास काढलेला असेल टोलचा तरी पण जिथे जिथे प्रायव्हेट आलेले तुम्हाला तिथे पैसे देणंच आहे. पण एक बोलू की इथले रस्ते खरंच खूप चांगले आहेत, त्यामुळं टोल द्यायला काही एवढं वाटत पण नाही आम्हाला. बघता बघता 3रा दिवस उगवला आणि आम्ही आता किशनगडकडे चाललोय. किशनगड नंतरून जयपूरला जाऊ असं ओढ लागली आम्हाला की आम्ही कधी पोहोचू. आम्हाला वाटलं काय हा स्कॅम चालू आहे. एवढा पास काढून आलेलो आहे आम्ही एवढ्या लांब जाण्यासाठी आणि जागे जागेवर प्रायव्हेट टोल लागतायत.
तर पुढं पण हा टोल आलाय, हा कोणता टोल आहे काय माहिती. तर बघते हा टोल कोणता आहे, नाहीतर इथं पण परत वेगळे पैसे लागणार आहे. नाही, हा प्रायव्हेट टोल दिसत नाहीये, वाचले पैसे आपले. पण तुम्हाला समजतंय का, असं तुम्हालाही लागू शकतं. तुम्ही जरी पास काढून आले असाल तरी पण तुम्हाला लागणार आहे, प्रायव्हेट टोल सुद्धा लागणार आहे. तर तुम्ही येताना त्याचप्रमाणे प्रिपेअर होऊन या. तुम्हाला माझ्या या ब्लॉग मध्ये मजा येतेय का हे मला तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता. आणि तुम्ही कधी जाणार आहे असं ऍडव्हेंचर करायला हेही मला सांगा. आम्ही तर खूप मजा करतोय आणि तुम्हाला ते दिसतच असेल व्हिडिओ मधून. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन माझी काय असावी असं तुम्हाला वाटतं, आणि मी तुमच्यासाठी असे छान ब्लॉग आणत राहील. त्यामुळे मला डेस्टिनेशन कळवत राहा की मयुरी या जागेवर जा आणि आम्हाला इथला ब्लॉग दे. तर मी तुमच्यासाठी तसे ब्लॉग बनवत राहील. इथं अशा मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळं माल वाहतुकीसाठी त्यांनी असं काहीतरी बनवलेलं आहे की वरून माल तिथे जात असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हेही तुम्ही मला कळवा. जेव्हा आम्ही राजस्थानमध्ये एंट्री केली ना, तेव्हाच आम्हाला खूप अशा मोठमोठ्या सिमेंटच्या ट्रक दिसत होत्या. आणि आता आतमध्ये आलो आम्हाला सिमेंटच्या अशा खूप लांब लांब कंपन्या दिसतायत आतमध्ये. आणि एका जागेवर नाही तर असे थोड्या अंतरावर सगळीकडे अशा मोठमोठ्या कंपन्या आम्हाला दिसतायत. तर त्यावरून तुम्हाला समजतच असेल की राजस्थान खूप प्रगतशील आहे. आता आम्ही थांबलोय राजस्थान मध्ये जेवायला. कोणतं गाव आहे सांगतो कोणते गाव आहे माहित नाही आम्हाला. मी थांबलोय जेवायला. आता आम्ही काय काय जेवू ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलंच. आम्ही राजस्थान मध्ये इथे जेवायला थांबलो होतो. बिलवाडा इथे आम्ही जेवायला थांबलो होतो. आणि इथं जेवण खूप छान झालंय आमचं. स्वस्तात मस्त असं जेवण झालेलं आहे. छान होतं सगळं. स्टेशन पण बाजूलाच दिसतं. त्याच्यावरती कोणी चढत सुद्धा नसेल. कपर आणि समोरचा असं वाटतं जसं का हा मातीचं ढिगारा आहे. बनवण्यासारखं वाटतं मला. नाही बाप्पा बनवलेलाच कसं बोलू शकतो. बनवलेलं नाही त्याच्या मागे अजून एवढा मोठा डोंगर कोणी बनवू शकतो का. एक सुद्धा झाड नाही विशेष. बाकी सगळीकडे झाड आहे. साडे डोंगरावर झाड आहे. या डोंगराचं झाड नाही लेवल केली असं वाटतं. वरती चढून लेवल करून माती खाली ढकलल्यासारखं वाटतंय. मी पण तेच म्हणतोय ना. मला वाटतं माती खाली ढकलली वरती चढून डोंगर फोडून ती लेवल करून माती खाली काहीतरी प्रोजेक्ट असेल. आम्ही राजस्थान मध्ये परत एकदा सीएनजी भरतोय. आणि आता वाजले 5:30. आम्हाला पोहोचायला अजून टाइम दाखवतोय 1-1.5 तास. 70 किलोमीटर तरी अजून दाखवतोय इथून. थोड्या वेळ थांबलोय पेट्रोल पंपाजवळच. कारण ना गाडी थोडी गरम पण वाटते ना. आम्हाला पण खूप कंटाळा आलाय. त्यामुळे थोडस थांबलोय. मग निघू परत पुढे जाण्यासाठी. अजून 70 किलोमीटर तक जायचंय आम्हाला. नंतर पुढे मी तुम्हाला तसं सांगतेच. स्पीडोमीटर ते गाठीवाला नको. आमच्या पेक्षा जास्त चालू आता स्क्रू टाकला 90च्या स्पीडे चाललाय. बाबळीची झाड आहेत सगळी. बाबळीच्या झाडाचा डोंगर आहे का काय. हा सुनीता बाबळीच्या झाडाचा डोंगर पुरा बाबळीच्या झाडाने भरलाय. आम्ही राजस्थान मध्ये एंट्री झाली तशी आम्हाला दिसलं की अरे बाई इकडे तर सगळीकडे कंपन्या. इकडं काय म्हणतात सिमेंटच्या कंपन्या, वाळू खडक सगळ्यांच्या कंपन्या. आणि इकडं मेन म्हणजे रस्ते एवढे खटाखट होते की नाही. आणि अजिबात रस्त्यावर चलान वगैरे असला काहीच प्रकार आम्हाला दिसलेला नाहीये. आम्ही एवढे छान स्पीडनी चाललो होतो. रस्ते एवढे खटाखट होते.
फक्त एक गोष्ट वेगळी होती, ती म्हणजे गाडीवर मध्ये मध्ये गाई बैल मध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये थांबलेले कुठेही एक्सप्रेसला सुद्धा. पण बाकी स्वच्छता म्हणा, रस्ते म्हणा, यांचे इकडचे कंपनीज म्हणा, खूप सगळं एकदम भारी होतं असं. तर मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे हॉटेल बघण्यासाठी. इथं आपण अजमेरीच्या अलीकडेच किशनगडला हॉटेल पुढे गाडी बघितलं आहे आणि हॉटेल पण चांगलं दिसतंय. हॉटेलचं नाव आहे हॉटेल आरावली पॅलेस. मोठं हॉटेल आहे चांगलं. तर बघूया आता रूम भेटली का. ही बाई दिसत पण आहे हॉटेल आपलं फायनल झालेलं आहे आणि हॉटेलचा स्टे एकदा दाखवतो. हा असा स्टे असणार आहे आपला. जेवायला आलेलो आहे मनोहर रेस्टॉरंटला. अरे बापरे, नुसतं लाईटी दिसत आला. आणि हा आपला आजचा रतलाम टू किशनगडचा प्रवास. आणि उद्या आपण निघणारे जयपूरला आणि जयपूर नंतर आपण निघणारे खाटू श्यामजींना भेटण्यासाठी खाटू गावामध्ये. हा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि तुम्ही असेच एन्जॉय करत राहा माझ्या बरोबर. तर मित्रांनो, आमची झाली आता जेवणानंतर आईस्क्रीम पार्टी. Cheers.